गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही बघू शकता इथे जस्ट उठलो आहे आणि उठल्यावरती जे एन्व्हायरमेंट आहे आणि क्लायमेट आहे इथे खूप भारी आहे. काल रात्री दाखवू शकलो नाही, बाहेरचं एन्व्हायरमेंट दाखवतो तुम्हाला आता आणि घर पण दाखवतो बाहेरून. हे नितेशचं घर आहे समोरचं आणि इथे बाहेरचं असा परिसर आहे आणि इथे गोठा आहे. आपण जाऊ आतमध्ये, वासरू पण आहेत. काय नाही खबर ना. आपली गाडी तिकडे पार्क आहे आणि आजचा प्लॅन काय आपला? आता आपण जायचंय थोड्या वेळाने, फ्रेश वगैरे मार्लेश्वरला. आणि जरा पाऊस पडला असं तर बरं आलं असतं, अजून जरा चांगली फिलिंग आली असते मार्लेश्वरला. इथे आपली गाडी पार्क आहे. असं बाहेरचं नजारा, वाव, इथूनच आपण आलो. व्हॉट अ सीन. ते मंदिर आहे का ते? शिर्डी. वाव, वन ऑफ द बेस्ट व्ह्यू. तो नदीचा आवाज येतो बघ, पाण्याचा आवाज येतो. तुम्ही बघू शकता इथे शाळा आहे, प्राथमिक शाळा कोशिंबले निजामपूर. पहिली ते कितवी आहे? चौथी. पहिली ते चौथी. दोन्ही शिक्षक आंदोलनासाठी संपात सामील झाले, त्यामुळे शाळा बंद आहे. हे गावी बरोबर चांगलं असतं, शाळा सारखी बंद असते. सो इथे शाळेचा बाहेरचा व्ह्यू. वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. सो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालेलो आहे. आंघोळ आमची खूप उशिरा झाली आणि सगळे रेडी झालेत आता जायला. कुठे आपण चाललो आहे? सोनाली सांगितलं असेल तुम्हाला, मार्लेश्वरला. इथून अराऊंड 3 तास 40 मिनटं आहे, म्हणजे अराऊंड पकडा 4 आवर्सचा आपलं ड्राईव्ह असणार आहे. सो खूप एन्जॉय करणार आहे त्याच्यामध्ये. सो आणि अजून ब्रेकफास्ट आपण केलेलं नाही. ब्रेकफास्टमध्ये काय आपण खाणार आहे ते पण सुद्धा तुम्हाला दाखवतो. सो सोनल पण इथे रेडी झाली आहे. एक्सायटेड आहे? एक्सायटेड आहे? येस. या. चला चला, लेट्स गो. सो आपण निघालेलो आहे आता नितेशच्या इथून. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं की आपल्याला भीती वाटली त्या वॉटर फ्लोची आणि त्या ब्रिजची, तुम्हाला दाखवतो तो ब्रिज. पण आलेलो ऑलमोस्ट किती वाजता आलो? 8:30 ना. तर तो ब्रिज जास्त नाही दिसला, कारण मी नाही शूट करू शकलो, कारण भीती वाटत होती त्या ब्रिजवरून चालवायला. आता दाखवतो तुम्हाला तो ब्रिज. आम्ही रिटर्न जायचा विचार केलेला, ब्रिजचा आणि पाण्याचा आवाज ऐकून. सो आता दाखवतो तुम्हाला तो आयकॉनिक ब्रिज, आणि खूप डेंजरस ब्रिज आहे कारण तो वाहून गेला होता. तुम्हाला दाखवतो तो. स्टे ट्यून. इथे लिहिले बघा, पुढे रस्ता बंद आहे, पण तरी पण आम्ही आलो पुढे. आणि हाच तो ब्रिज, त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटत होती. बघा किती पाणी आहे नदीला. डेंजर डेंजर पाणी आहे. बघा तुम्ही बघू शकता वॉटर फ्लो किती आहे तो. नितेश इथे आम्हाला घाबरत आहे, पण आम्ही घाबरणार नाहीये, कारण रात्री असल्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. आणि ते बघा किती डेंजर ब्रिज आहे हा. आम्हाला शिकवता ड्रायव्हिंग, ठीक आहे.
इसको क्या सिखाने लेट्स बैठा गो. है? आणि आता आपल्याला जायचंय मार्लेश्वरला. इथून 3.5 तास आहे, पण आपल्याला 4 तास लागणार आहे, कारण ट्रॅफिकचा अंदाज आपल्याला अजून माहिती नाही किती असणार आहे. आपल्याला पेट्रोल वगैरे पण थोडं फुल करायचंय फोटोशूट नाही केली. आणि आपल्याला थोडे फोटोज पण काढायचे. सो आपण इथे आता फोटो काढू आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो एन्जॉय करणार आहे जर्नी. स्टे ट्यून. कोकण सिरीजचा हा एपिसोड नंबर 2 आहे. एपिसोड 1मध्ये आपण प्रवास केला होता कोकणचा. सो हा एपिसोड 2 असणार आहे. सो स्टे ट्यून. भेटूया मार्लेश्वरमध्ये. आता पण इकडे पाऊस नाही आणि पावसाची खूप वाट बघतोय. मग इथे पार करू का? आता इथे गाडी पार्क करतोय. इथे फोटो काढू. थोडंसं फोटोशूट करू आपण. सो फोटोशूट्स वगैरे आमचे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे कॅमेरास मॅन इथे सेटअप करतायत. सो झालेला आहे फोटोशूट करून. सो आता आपण चाललो आहे मार्लेश्वरच्या दिशेला. आणि हा काय ब्रेकफास्ट करणार आहे? मसाला डोसा. मसाला डोसा. आपण बघू आता साऊथ इंडियन काय ब्रेकफास्ट भेटला तर आपण साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करून दाखवतो तुम्हाला काय आम्ही खातो इथे. स्टे ट्यून. बाय बाय. आम्ही बघ हां मस्त मस्त पाऊस पडतोय यार. अभि कसं खूप वाटतंय? जास्त पाऊस पडतोय आता. पाऊस चालू झालाय. आपण मार्लेश्वरला चाललोय ना म्हणून ते. पाऊस पडायलाच पाहिजे बाबा. त्याशिवाय मजा नसते कोकणामध्ये येऊन. कोकणामध्ये येऊन पाऊस नाही असं होऊच शकत नाही. चलो लेट्स गो. स्वराज्य करिअर अकॅडमी. सो चलो आता लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट. आपण काय ऑर्डर करतो दाखवतो तुम्हाला. नंतर बोलूया. एक पुरी भाजी. एक पुरी भाजी द्या. एक इडली मेंदूवड थांबा ना. इडली मेंदूवड. इडली मेंदूवडा. सो मित्रांनो ब्रेकफास्ट वगैरे करून झालेलं आहे. तुम्ही बघितलं आपण काय ऑर्डर केलं होतं. मसाला डोसा, एक प्लेट इडली आणि वडा मिक्स, आणि सोनलनी घेतलं होतं पुरी भाजी. सो आता इथून निघालो आता मार्लेश्वरला. सो आता तर सध्या पाऊस नाही आहे. सो लेट्स सी कसा प्रवास होतो. स्टे ट्यून. भेटू आपण थोड्याच वेळात. बाय. मार्लेश्वरला पोचायला अजून 40 किलोमीटर आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस धो चालू झालेला आहे. सोनल कसं वाटतंय क्लायमेट इकडचं? मित्रा मी तर पावसाची वाट बघतो. पाऊस आलाय फायनली. आम्ही रस्ता चुकलोय. माझा मित्र सांगत नाही. आम्ही रस्ता रॉंग काय रूट चुकलंय? बरोबर आहे. काय चुकलो नाही. बरोबर आपण चाललोय. तुला आम्ही काय बॉन्ड करू बसायचं. आपण बरोबर चाललोय. बरोबर रस्ता आपला दाखवलाय आपल्याला. आता मार्लेश्वरला ऑलमोस्ट 43 किलोमीटर दाखवत आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 1 आणि खूप मस्त आमची आतापर्यंत तरी राईड झालेली आहे. आता बघू आता पुढे आता 40 किलोमीटर कशी राईड होते. मस्त होता मस्त. बाहेर खूप पाऊस चालू झाला आहे आणि आता ब्रेकफास्ट पण आम्ही हेवी केला आहे. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे मार्लेश्वर देवस्थान. माझी बॅग किती रुपये? 50 रुपये. आहेत सुट्टे 100 आहेत. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे. आपण गेटच्या आतमध्ये आलोय. तुम्ही बघू शकता पार्किंग लागले. आता तिकडेच आपण आपली गाडी पण पार्क करू. चलो लेट्स गो.
सो पोचलेलो आहे आपण मार्लेश्वर टेम्पलच्या बाहेर आणि पार्किंग पण भेटले आम्हाला. पार्किंगचे कॉस्ट 50 रुपीज आहे. सो लेट्स सी आतमध्ये गर्दी आहे की नाही बघू आज. सो जाऊ आता आणि दाखवतो तुम्हाला मार्लेश्वर टेम्पल. इथे शॉप्स आहेत. चलो मार्लेश्वर. सो आता आपल्याला इथून पायऱ्या चढायच्या आहेत वर आणि दर्शनाची वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. सोनल चढशील तू? हे पार्क साईडला राहते. पार्क साईडला बघू चल. मार्लेश्वरला आलो आणि पाऊस आला. देवाने ऐकलं आपलं. पाऊस फायनली आलेला आहे. चलो लेट्स गो. चलिया मित्रा. चलो लेट्स गो. फायनली पोचलेलो आहे मार्लेश्वर देवस्थान मारळ. सोनल थकली ऑलमोस्ट. किती शिड्या होत्या. हे बघ इथे बघ. हे बघ इथे खाली बघ. हे सोनल अरे इथे कुठे आहेस तू? मला सोडलं होतं आधी ते आणि परत आणून ठेवलं तिकडे. मग मला सोडलं तसं ते उठले माझे. काय बोलतात ते वंश. कसला वंश फंश. चलो मस्त आहे मार्लेश्वर. बघितलंस ना. आता मंदिर बघ आता. जय देवजा वैष्णव महोत्सवान देवा तुझ्या लाजतोय. सो मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलात जास्त क्राऊड नव्हता तिकडे आणि दर्शन खूप लवकर झालं आमचं. पण पाऊस पण आम्हाला भेटला. सो सोनल आणि नितेशला विचारू कसा एक्सपिरियन्स आहे त्यांचा. फर्स्ट टाईम ते लोक आलेले दोघं पण. आणि ह्याच्या आधी मी आलो होतो. तुम्ही बघितलात माझा व्हिडिओ मार्लेश्वरचा. त्याच्या आधी पण मी आलेलो आणि हे सेकंड टाईम आहे. सो नितेश आणि सोनलला आपण विचारू कसं वाटलं प्लीज. मला तर खूप आवडलं. आम्ही तर बिझी झालो पावसामधून. मग कसं वाटलं तुला बघून? कसं वाटलं? खूप छान. आणि तिकडे ॲक्च्युली पावसातूनच जायची मजा वेगळीच आहे गरमीपेक्षा. कारण की पावसातूनच खूप सारे सीन्स बघायला भेटतात. धबधबे वगैरे भरपूर आहेत तिकडे. तुम्ही पण नक्की विजिट करा. आणि नितेश काय बोलशील? निसर्गरम्य वातावरणात हा मार्लेश्वरचं देवस्थान आहे. खूप भारी वाटलं. गॉड स्पॉट देवस्थान बोलत मला खूप आवडतात व्हिजिटला. म्हणून मी प्रेफर पहिला गॉड स्पॉटच करतो. नंतरला धबधबा वगैरे. म्हणून एकदम भारी वाटलं. सो मस्ट विजिट प्लेस इन कोकण. जर पावसाचा आनंद घ्यायचा असेल आणि देवाची ब्लेसिंग पाहिजे असेल तर नक्की या देवस्थानाला नक्की विजिट करा. तुम्हाला दोन्ही तुम्हाला भेटतील एकच जागेवरती. क्षेत्र मार्लेश्वर मारळ. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस देतो. जे कोणी मुंबईपासून येत असेल या पुणेपासून येत असाल
तुम्ही गुगल मॅप टाकलात तरी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला माहिती पडेल. सो संगमेश्वरवरून आतमध्ये आहे. अराऊंड आम्हाला 4 तास लागले यायला माणगावपासून. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो आता वाजले दुपारचे 3:30 आणि आता जेवायची वेळ झालेली आहे. जेवायचं तुला आता? सो लेट सी आपण काय काय ऑर्डर करणार आहे. भूक तर लागली आम्हाला पण कोण सांगणार नाही. गेस्ट करा आम्ही काय ऑर्डर करणार तुम्हीच सांगा. काय करणार? आज फ्रायडे आहे आणि बाय डिफॉल्ट नॉन व्हेजिटेरियन आपण खाणार आहोत. कारण आधी देवदर्शन करायचं होतं त्याच्यानंतरच आम्ही खाणार होतो असं आमचं प्लॅन होतं. सो लेट सी कुठे आम्ही हॉटेल सिलेक्ट करतो आणि काय काय ऑर्डर करतो दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून, एन्जॉय द व्लॉग. बाय बाय. सो मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं आपण काय काय ऑर्डर केलं होतं. चिकन थाली आणि मटन थाली घेतलं होतं. नितेशनी मटन थाली आणि मी आणि सोनलने चिकन थाली एकाच थालीमध्ये आम्ही दोघांनी शेअर केलं. सो छान होतं. प्राईस वाईज पण छान होतं. 450 बिल झालं आणि टेस्ट वाईज पण खूप छान होतं. हां ओनली 450. वा ऑसम टेस्ट होती. मी मटन थाली खाल्ली. पांढरा रस्सा खूप टेस्ट नव्हती पण ओके. हां 450 आणि किती 2 हे होतं ना रोटी 2 होत्या आणि रोटी राईस तांबडा पांढरा रस्सा सोलकढी. खूप अप्रतिम असं आणि जेवण अंड. होतं. सो आता आपण चाललोय आपल्या माणगावच्या दिशेला परत. सो आपण गेलो होतो मार्लेश्वरच्या दर्शनाला. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. आता आपण निघालोय माणगावच्या दिशेला आणि एकदम सरळ एकदम रस्ता आणि दाखवतोय अराउंड 2 hours 50 minutes म्हणजे 3 तास पकडून चला आपण माणगावला पोहोचणार. आणि आज रात्रीचा मेनू काय असणार आहे? सुरमई, टोल, कोलंबी फ्राय. फुल सी फूड असणार आहे आज रात्रीच्या डिनरला. सो सोनलचं फेवरेट आहे. हा सोनल तुझं फेवरेट आहे ना सी फूड. आणि आमचा क्विक अँड सेफ ड्रायव्हर ब्लॉगच्या नात्यात त्यांनी त्याचं रक्तदान केलेलं आहे. प्लीज ह्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या नात्यात त्यांनी त्याच्या हाताला दरवाजा लावून घेतला. काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेवण करून झालं होतं तेव्हा मी जस्ट आलो होतो आणि नंतर आठवण आलं की समोर वॉशरूम पण होता. सो मी त्याच्यासाठी डोअर बंद करायला गेलो तर माझा बोट अडकला आणि बघू शकता तुम्ही की खूप रक्त गेले. नादात रक्त नाही गेला. हा ब्लॉग काढायला गेला की जेवण रिव्ह्यू द्यायला गेला आणि मोबाईल हातात असताना त्यांनी आपलं रक्तदान केलंय. सो खूप जास्त दुखतंय. सो ठीक आहे पण प्रवास खूप छान होता आमचा आणि तुम्हालाही व्लॉग एन्जॉय करायला भेटतोय. सो आता आपण चाललोय माणगावच्या दिशेला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो रोडचा. सो आता आपण पोचलेलो आहे नितेशच्या बहिणीकडे आणि तुम्हाला सांगितलं होतं रात्रीचं जेवण काय असणार आहे. ते मासे सी फूड असणार आहे आणि चिकन बनवलं आहे. चिकन सुका बनवलं आहे. मासे सी फूड आहे. चलो सी फूड आहे आणि काय काय कोणती फिश आहेत आणि कसं काय फ्राय केलं आहे या सगळं काय तुम्हाला अपडेट देईनच नक्की. सो आता पोचलेलो आहेत आणि आता वाजलेले आहेत 8 आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवताना भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. सो आता आपण आलेलो आहे रिव्हरलँड रिसॉर्ट अँड लॉनमध्ये स्टे करायला. कारण वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10:15. तुम्ही बघू शकता 10:15 वाजलेले आहेत आणि फुल काळोख झालेला इथे. आपण कुठे आलो नितेश आता? रिव्हरलँड रिसॉर्ट माणगावमध्ये रेफरन्समध्ये मामाच्या.
सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलात आपण फिश फ्राय आणि भाकरी भात विथ सार फिश मध्ये आपण टोल मच्छी, पॉपलेट आणि सुरमई ना अँड कोलंबी राईट. राईस विथ सलाड. सो आमचं डिनर झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. सोनल पण फुल आहे, आम्ही सगळेच फुल आहोत. सो आता रिव्हरलँड रिसॉर्ट अँड लॉनमध्ये स्टे करणार आहे आम्ही. सो दाखवतो त्यांचे रूम्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस देतो आणि तिकडचं टूर पण देतो उद्या सकाळी. सो स्टे ट्यून, भेटू आपण थोड्याच वेळात. बाय. सो आपण आलेलो आहे रिव्हर फ्रंट रिसॉर्ट. इथे तर झोपेनच म्हणा तुला. सो सोनल, हा पूल कुठे आहे? हा बघा पूल एरिया. आणि आपला रूम अजूनपर्यंत डिसाईड नाही आहे. इथे एक रूम आहे आणि समोर बघता येते रिसेप्शन एरिया. सो आपली गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आपला रूम आहे रेडस्टोन 102 आणि रूमचं टूर देतो तुम्हाला. रूममध्ये एंट्री करताच हा इंटिरियर तुम्हाला बघायला भेटेल विथ AC आणि बेड. इथे TV. सो इथे बेसिन, इथे कबड वगैरे काय सामान वगैरे ठेवायचं असेल तर, आणि इथे तुमचं वॉशरूम. आम्ही रूममध्ये आलेलो आहे आणि आता रेस्ट करणार. आता वाजलेले आहेत 11:30 आणि बघितलं तुम्ही आज आपण कुठे गेलो होतो. मार्लेश्वर मंदिर, शिव टेम्पल आणि माझा मित्र तुम्ही बघू शकता. सो आज गेलेलो मार्लेश्वर टेम्पलला आणि तिथून कसा प्रवास झाला. 4 तास जायला, 4 तास यायला आणि पाऊस पण भेटला त्याच्यामध्ये. सो एन्जॉय केलं आम्ही ट्रिप आजचं. आणि सोनल पण खूप टायर्ड झाले, मी पण टायर्ड झाला, नितेश पण टायर्ड झाला आहे. सो आता रेस्ट करणार. सो या व्हिडिओला मी तेच एंड करतो. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.